आणखी एक मोठा सामना तुमच्या समोर एवन जोडी आमनेपाडा आणि ऐकाल भैरवी स्पोर्ट्स वालशिंद या दोन संघांदरम्यान ही लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल, जेथे टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ऐकाल भैरवी स्पोर्ट वालशिंद या संघानं. समोर एवन जोडी आमनेपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीची जोडी आपण मैदानात एंटर करायची आमनेपाडा टीम. आडलक संजय स्पोर्ट सावध, आडलक केपी टाळ्यांच्या गजरामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होताना एवन जोडी आमनेपाडा संघाकडून. चला 12th मॅन या आमनेपाडा 12 खेळाडू पाठवा, कंपल्सरी असेल याची नोंद असू द्या. नावं आमच्यापर्यंत पोहोचवणं, लाईव्हला नावं अपडेट होणं गरजेचे आहेत. सेवन स्टार प्रेझेंट ओम सयामने लोणार क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला, प्रेक्षकांचा चांगला सपोर्टही आम्हाला मिळाला. कारण बघा ना, एखादा ज्या वेळेला कार्यक्रम असतो, एखादी स्पर्धा असते, त्यावेळेला त्या कार्यक्रमाला पाहुण्यांशिवाय मजा नसते आणि पाहुण्यांशिवाय शोभा नसते. तसंच ना, क्रिकेटच्या खेळामध्ये जर प्रेक्षक नसतील तर त्या स्पर्धेला शोभा नसते आणि ते प्रेक्षक पहिल्या दिवसापासून आज सकाळपासून आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत गोलंदाजी करण्यासाठी आला पहिल्या षटकामध्ये. पहिलाच बॉल मिड विकेटला, चांगला फटका. दुसरा धावेचा प्रयत्न राहिला, रनआउटची संधी आहे, लाऊडली अपील करण्यात आली आहे, परंतु 2 धावा वेगानं कंप्लीट. मयुरेश आणि धनंजय ही सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर ऑफ द मार्क होत असताना प्रशांतच्या विरुद्ध लॉंग ऑफ लाईक फिल्डर सेट करण्यात आल्या. डीप मध्ये मिड विकेट पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि 2 खेळाडू तट सर्कलच्या बाहेर, जिथे मिड विकेटला बरोबर फिल्डर सेट करण्यात आला आणि एक लॉंग ऑफ मयुरेश समोर. मयुरेश जो टीमचा कॅप्टन देखील आहे. मागचा सामना चांगल्या रन्स बनवल्या होत्या, परंतु त्या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करण्यात आला. एक सक्सेस रनचेस पाहायला मिळाला टीम जर्मन इताडीच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सोडून दिला बॉल. थोडासा बाहेर वळण घेणारा, थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. मिळेल एक अतिरिक्त धावा आणि स्कोर एका धाव्याने पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती 3 धावा. प्रत्येकी ओव्हर मागे बघा पॉवर प्लेचं जे षटक आहे ना, त्यावेळेला बॅटर याच इंटेंटनं बॅटिंग करत असतो की 15 धावा किमान या ओव्हरमध्ये याव्या, म्हणजेच काहीतरी येणाऱ्या ओव्हरमध्ये आपला दबाव कमी होऊन जाईल आणि येणाऱ्या गोलंदाजांवरती दबाव अधिक वाढेल. तो प्रयत्न असतो खरं तर सुरुवातीच्या फलंदाजांचा. ओ यावेळेला मिस टायमिंग, लॉफ करण्याचा प्रयत्न होता. जेलची संधी आहे, लॉंग ऑफचा फिल्डर कॉल दिलाय. आय विल टेक इन अँड टेक्स इट. झेल पकडलाय फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय आमनेपाडा संघाला. बल रन्स कंप्लीट केल्यानंतर कुठेतरी एक मोठा फटक्याचा मोह आवरत आला नाही. दरम्यान या ठिकाणी शुभागमळ झालेला आहे. प्रोफेशनली जे टीचर आहेत आणि वन ऑफ द क्लासिकल बॅटर फ्रॉम नानकर, मोरेश्वर सुतार सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नानकरचा देखील एक मोठा शो तुमच्या भेटीस येतोय. दिनांक 20 ते 23 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. नानकरचा एक संघ मला वाटतं आज ऍक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल.
एकविरा नांदकर हा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. विकेट मिळाली गोलंदाज प्रशांतला. चांगला चेंडू पाहायला मिळाला, पुढच्या लेंथवर टाकला, थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली होती. इथे लेंथ मध्ये बदल केला, स्क्वेअर कट, व्हॉट अ शॉट, क्लासिकल फटका, पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा योग्य वापर, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, बॉल अडवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. काय क्रिकेट पाहायला मिळालंय बघा ना. बॉल ही सुंदर होता, पडल्यानंतर हलकासा बाहेर निघणारा तेवढा सुंदर फटका, बॅकफुटला आला, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट करत असताना आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश आलं. एक युवा खेळाडू आहे, यंगस्टर क्रिकेटर आपण मॉर्निंग पासून बरेचसे पाहतो. या नव्या पर्वामध्ये त्यांना संधी देण्याचा प्रयत्न प्रत्येकी टीमच्या वतीनं राहिलाय. 2 धावांच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना 6-5 या आकड्यावरती. पुढचा बॉल प्रशांतचा, कमी गतीने टाकलेला बॉल उडवल्या समोर, लॉंग ऑनचा फिल्डर थोडासा वाईडली शुभा होता, जवळपास मिड विकेटला पकडलाय त्यानं झेल आणि दुसरा धक्का लागतोय. A1 जोडी आमनेपाडा संघाला. विकेट दुसरी सफलता या ठिकाणी प्राप्त करत असताना प्रशांत पहिल्या षटकामध्ये शांत ठेवत असताना फलंदाजांना A1 जोडी आमनेपाडाच्या नवीन बॅटर पंकज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. जबाबदारपणा येथे दाखवावा लागेल, रिस्पॉन्सिबल खेळ करावा लागेल, फलंदाजांना वेळ घालवावा लागेल. सोडून दिला बॉल, जबरदस्त मुवमेंट पाहायला मिळाली. आणि कुठेतरी आपण जर विचार केला ना की लेफ्ट आर्म गोलंदाजांना जी देवानं देणगी दिलेली आहे की त्यांचे बॉल नॅचरली स्विंग होत असतात आणि उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी फार मोठी समस्या आपण अनेकदा बघितलेली आहे. पडल्यानंतर हलकासा काटा बदलणारा बॉल, मुवमेंट पाहायला मिळाली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या स्थिर आहे 5 वर, 2 गडी बाद. आमनेपाडा टीम यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, बॅटची बाहेरील कडा घेतली आहे, शॉट दरम्यानचा फिल्डर बॉलला अडवतोय, गल्ली रिजन मध्ये बॉल स्टॉप केलाय, तोपर्यंत वेळ होती फलंदाज पंकजकडे 1 धाव पूर्ण करण्याची. या एका धावेने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्ले पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहतोय टीम आई कालभैरव विस्फोट वालचेनच्या नावी राहिलं, प्रशांतच्या नावी राहिलं. प्रशांत फलंदाजांना अक्षरशः शांत ठेवलं असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या फेरीतील सामना, यानंतरचा जो सामना तुम्ही पाहणारा दोन्ही कॅप्टन आपणही तयार व्हायचंय. आई एकविरा नांदकर आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला लढत पाहायला मिळेल आई एकविरा सांगे या 2 संघादरम्यान. दोन्ही संघांच्या नावामध्ये आई एकविरेचं नाव आहे. आई एकविरेचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक खेळाडू आज मैदानामध्ये उतरलाय. या सत्राची सुरुवात करतोय आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी, कुलदैवत जागृत देवस्थान, श्री क्षेत्र कार्ला वेहेरगाव. आणि काही दिवसातच अनेक गावोगावमधून आई एकविरेचा पालखी सोहळा, पायी पदयात्री आई एकविरेच्या वारी निमित्त निघणार आहेत. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला आमंत्रण देतोय. धर्मवीर मित्रमंडळ जुनांदुर्की आयोजित आई एकविरेचा पालखी सोहळा येत्या 11 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधी दरम्यान. आणि मी त्या मित्रमंडळाचा सदस्य नात्याने तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो की आवर्जून त्या पालखी सोहळ्याला तुम्ही भेट द्या. दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी जयेश गोलंदाजी मार्कवर. ऑप्शनच्या बाहेरून हा बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकत असताना 7 वर. धावांचा वेग वाढवावा लागेल. या ठिकाणी आता बॅटिंग करत असताना A1 जोडी आमनेपाडा कुठेतरी एक चांगल्या स्थितीमध्ये येण्यासाठी ह्या षटकाला किंवा येणाऱ्या षटकाला टार्गेट करावं लागेल. एखाद्या गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल, तेव्हा तुम्ही चांगली टोटल बनवाल. यॉर्कर लेंथ होता, जयचा बॉल
हाय आमनं गोलंदाजी करतो, त्याच्याकडे उंची चांगली आहे आणि उंचावरून बॉल ज्या वेळेला तुम्ही रिलीज करताना त्यावेळेला तो डेप्थमध्ये चांगल्या खोलात तुम्ही टाकू शकता, खोलीवर तुम्ही टाकू शकता आणि त्या गोष्टी पाहायला मिळाल्या. फुल लेंथ टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे यॉर्कर पाहायला मिळाला, जिथे फलंदाजाला बॅकलिफ्ट वर करता आली नाही. या गोष्टी आहेत ना, या सर्व तुम्हाला अभ्यासाव्या लागतील, स्टडी करून तुम्हाला खेळ करावा लागेल. आता सर्वच्या सर्व टुर्नामेंट्स आता लाईव्ह होत चाललेत. युट्यूबवर तुम्ही जरूर चेक करू शकता की या प्लेयरचा स्ट्रॉंग झोन क्या, वीक झोन क्या, यावेळेला लॉफ केला क्या, फाईन केलाय. मिड विकेटचा फिल्डर नाही पोहोचू शकत. बॉल एक टप्पा घेत असताना निघून जातोय सीमा पार. दमदार चौकार. पोहोचते धावफलकावरती 12 धावा. या फटक्यांची गरज आहे. पुन्हा एकदा हॅमर केल्या, एक्स्ट्रा कव्हरला बीट करून आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने सरसावतोय. चांगला एफर्ट. रोनाल्डोचा फुटबॉलचा स्किल पाहायला मिळाला क्रिकेटच्या खेळामध्ये. 2 धावा तिथे मिळाल्यात, 3 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. फोर्सिंग स्ट्रोक होता, जबरदस्त फोर्स त्या फटक्यामध्ये, ताकद त्या फटक्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि या 3 धावांच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलाय. धावफलकावरती धावा झाल्या 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरा षटकाचा खेळ मार्गस असताना अशा फटक्यांची गरज आहे, अशा धावांची गरज आहे आणि त्या धावा आता या ठिकाणी जोडल्या जात आहेत. जयेशच्या गोलंदाजीमध्ये ॲक्युरसी आपल्याला जरूर बघायला मिळत नाहीये. ज्या टप्प्यासाठी त्याला ओळखलं जातं, कमी गतीने टाकलेला बॉल, थोडासा फ्लाईट दिलाय त्या ठिकाणी, फ्लायटेड बॉल होता, त्यामुळे बॅट अगोदर ग्राउंडेड झाले आणि त्याच्यानंतर बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं. बॅटरला रीड करून बॅटरच्या मनामध्ये काय आहे त्याचं माइंड रीड तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याचा स्टान्स कशा पद्धतीने आहे आणि तो पुढे काय करणार आहे या गोष्टी तुम्हाला लवकर क्लिक झाल्या पाहिजे, तेव्हा तुम्ही चांगले बॉल हाताळाल. जयेश ते करतोय. वेगवान बॉल बघा आता या वेळेला फास्टर डिलिव्हरी पाहायला मिळाली. या अगोदरचा कमी गतीने टाकला, त्याच्यानंतर थोडासा वेगानं चेंडू टाकला. अशा प्रकारची जर वैविध्यता असेल तुमच्याकडे, भिन्न भिन्न प्रकारचे बॉल असतील तुमच्याकडे, जर व्हेरिएशन्स असेल तर डेफिनेटली तुम्ही कोणत्याही मोमेंटला, कोणत्याही सिच्युएशनला, कोणत्याही कंडिशनमध्ये चांगली गोलंदाजी कराल आणि जयेशनं ते काम केलंय. वेल एक्सपिरियन्स प्लेअर आहे, अनेक वर्षांपासून तोही खेळत आला. समोर युवा खेळाडू पुन्हा कमी गतीने, यावेळेला चेंज ऑफ पेस, वेगामध्ये बदल केला, रिव्हर्सचा प्रयत्न केला. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल 1 आणि या एका धावेने संघाची आता धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचते धावफलकावरती. 17 धावा, माफ करा 18 धावा. थोडंसं करेक्शन होतं. अगदी बघा ना, आई कालभैरवी स्पोर्ट वालचिंचा आपण विचार केला तर सेम ड्रेस कोडमध्ये हा संघ उतरलाय. इवन त्यांच्या कॅपही सर्वांच्या सेम पाहायला मिळालेत. एक चांगला कॉम्बिनेशन. आणि अशा प्रकारचं ज्या वेळेला जरूर ड्रेस कोडमध्ये एखादा तुम्ही संघ पाहता त्यावेळेला त्या संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो की त्यांची जी डिसिप्लिन आहे आणि जरूर त्यांनी केलेला जी वेशभूषा आहे, जी ड्रेसिंग आहे, ती बघून इतरत्र जे खेळाडू आहेत ते प्रभावित होत असतात, आकर्षित होत असतात. आई कालभैरवी स्पोर्टनं त्या प्रकारचं दृश्य आता मैदानात दाखवलंय. 2 षटकांच्या अंती संघाची धावसंख्या 18 झाली. 9च्या सरासरीने धावा जोडल्या गेल्यात, परंतु या सरासरीने धावा जोडल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर तेवढा प्रॉमिसिंग दिसत नाहीये, ती टोटल प्रॉमिसिंग दिसत नाहीये. त्याच्यामुळे इथून आता मी म्हणेल कुठेतरी धावांचा वेग वाढवावा लागेल, तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. कारण धावगती ज्या वेळेला वाढवाल, एव्हरेज ज्या वेळेला वाढवाल, त्यावेळेला प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला चांगला दिसेल डोळ्यांसमोर. ते आता तुम्हाला ठेवावं लागेल. 40+, 45+ तुम्हाला स्कोर नक्की डोळ्यांसमोर ठेवावा लागेल आणि त्याला अनुसरून तुम्हाला खेळ करावा लागणार आहे. कारण येणाऱ्या डावाचा आपण जर विचार केला तर जर तुम्ही अंडर 40 राहता तर मानसिकदृष्ट्या जो तुम्हाला दबाव टाकायचा होता प्रतिस्पर्धी संघावरती तो तुम्हाला टाकता येणार नाही. आशिष गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3, राऊंड द विकेट. पूल करण्याचा प्रयत्न होता, अपील करण्यात आली, हलकीशी अपील होती, जास्त उत्साहही नव्हता आणि आत्मविश्वासही नव्हता. डॉट बॉल. राऊंड द विकेटनं आशिषनं टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तिथे त्याला यश मिळालं. 3ऱ्या षटकाची सुरुवात कमालीची राहिली आहे.
स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण पिसे येथून आपण हा सामना पाहतो. यावेळेला अपील, यस इज गॉन, फिंगर अप, विकेटचं पतन. धक्का लागतोय तिसरा. A1 जोडी आमनेपाडा संघाला. आता जबाबदारी इथे दाखवावी लागेल, जबाबदारपणा इथे दाखवून खेळ करावा लागेल. रिस्पॉन्सिबिलिटी आता त्याची वाढलेली आहे. पालकत्व त्याला स्वीकारावं लागेल, कारण धावा ज्या हव्या होत्या त्या धावा टॉप ऑर्डरच्या बॅटर्सना बनवता आलेल्या नाहीयेत. ओहो हो, लावली अपील, अनदर विकेट गॉन. आणखी एक धक्का लागतोय. A1 जोडी आमनेपाडा संघ संकटामध्ये. त्याला मात्र हॅट्रिक घेता आली नव्हती. आता हॅट्रिक पूर्ण करणार का? हॅट्रिक बॉल, ओ ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका, खोदात टाकलेला बॉल होता. ऑन साइडला लॉंग ऑन कडे बॉल होतो. डीप मध्ये प्रोटेक्शन. एका धावेने स्कोर आता पुढे गेल्या. स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 19 धावा. प्रणय पाटील नवीन बॅटर आला. आशिष, ओ यावेळेला हवेत बॉल, ओ कवसला त्या ठिकाणी प्रयत्न चांगला केला. थोडासा पुढे पडला. कवसचा फिल्डर प्रयत्न तिथे करत होता. 2 धावा त्या दरम्यान मिळतील. थोडासा डिफेन्सिव्ह आता खेळ, डिफेन्सिव्ह अप्रोच पाहायला मिळाला बॅटर्सचा. थोडंसं आता मी म्हणेल भीतीचं वातावरण आहे, कारण विकेट्स लवकर जात आहेत. त्याच्यामुळे विकेट वाचवून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेला. 21 आकड्यावरती धावसंख्या. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. इथून मोठ्या फटके अपेक्षित फलंदाजांकडून, आणि ते येणं गरजेचे आहेत. येणाऱ्या गोलंदाजांना जर तुम्हाला चांगली इकॉनॉमी द्यायची आहे, चांगल्या ॲव्हरेजनं जर तुम्हाला पुढील फलंदाजांची बॅटिंग अपेक्षित आहे, आणि तुम्हाला जर धावांचा बचाव करायचा आहे, तर इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल फोर्स केलाय, हॅमर्ड केलाय. बॉल हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप. जेलची संधी होती, परंतु जेल ड्रॉप झाली आहे. त्या ठिकाणी दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केली आहे. वारंवार चुका झाल्या. आशिषनं कमालीची गोलंदाजी केली. 2 विकेट्स त्याला मिळाल्या. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय, आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 23 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये A1 जोडी आमनेपाडा. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आपण यायचं. आई एकविरा सांगेच्या विरोधात आई एकविरा नांदकर. दोन्ही संघ आणि दोन्ही संघ नायक आपण टॉस करण्यासाठी या.
सूर्याजी सुतार नवीन गोलंदाज येतो गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो स्विंग अँड मिस. ओ अपील करण्यात आली हलकीशी, परंतु बॅटर त्याचं कौतुक करावं. बघा अंपायर थोडंसं उशिराने त्याने जरूर दिला, परंतु फलंदाज निघाला डगआउटच्या दिशेने. येस, ही खेळाडू वृत्ती तुमच्यामध्ये असणं गरजेचे आहे. निलेश पाटील आता नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला शफल क्रॉस होऊन ऑन साइडला स्लॉग हिट केला. डीप मध्ये मिड विकेटला उमेश तेथे सज्ज. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट करण्यात आले. स्कोर मोज विथ डबल टीमची टोटल आता पुढे गेले. स्कोर कार्ड वरती 25 धावा या ठिकाणी लागल्यात. अंतिम षटक येते मार्गस्थ. शेवटच्या ओव्हरमध्ये मोठा फटक्यांचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु इथे सूर्या कॅप्टन ऑफ टीम ऐकाल भैरवी स्पोर्ट वालशीन पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. ओव्हर द विकेट निलेश सामना करेल. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरला बॉल लागतोय. प्रॉपर टायमिंग इथे करता आलेलं नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न याही वेळेला राहिलाय आणि 2 धावा इथेही कंप्लीट करण्यात आल्यात. खूप चांगल्या या ठिकाणी थ्रोही पाहायला मिळाला, परंतु 2 धावा घेण्यापासून थांबू शकले नाहीयेत वालशीनचे क्षेत्ररक्षक आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे केला 27 वर. "27 runs on the board. Last over in a progress. SK Entertainment या वाहिनीवरून ही आपण स्पर्धा पाहतोय. थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केलं जात आहे. नेक्स्ट बॉल सूर्या ओव्हर द विकेट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील. यस, इट्स गॉन. फिंगर गोस अप. अनदर विकेट. आणखी एक धक्का लागतोय. A1 जोडी आमने पाडा संघाला. विकेट्स आतापर्यंत मिळाल्या. प्रशांतला 2 विकेट मिळाल्या. आशिषला, जयेशला देखील जयेश विकेटलेस राहिला, परंतु सूर्याला देखील आतापर्यंत 2 विकेट मिळाल्यात. म्हणजे प्रत्येकी गोलंदाजानं चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलंय सध्या तरी वालशीन संघासाठी. ओव्हर द विकेट. इनसाइड एज. बॅटची आतली कडा. रन आउट चान्स आणि ती चान्स ग्रॅब करत असताना आणखी एक खेळाडूला बाद केलाय. धावबादच्या स्वरूपामध्ये आणखी एक धक्का लागतोय आमनेपाडा संघाला. वन टू गो. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहता 27 धावा. थोडंसं आता कमी टोटल आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आहे या आपण सामन्याचा विचार केला तर.
सूर्या राईट आर्म द विकेट. ओ समोरच्या दिशेनं चांगला एफर्ट पाहायला मिळालाय. कॉट अँड पोल होऊ शकला असता. जर हा झेल होतोय तर मी म्हणेल एक सर्वोत्कृष्ट झेलांपैकी एक झेल मला नक्की म्हणावा लागला असतो या स्पर्धेमधील आतापर्यंतचा. परंतु तेथे काय झाली नाहीये. शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर झाला 28-29 धावांचे लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता आईकाल भैरवी स्पोर्ट्स वालचिंद संघासमोर. जाऊया आपण टॉस करण्यासाठी जेथे दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जात आहेत. आई एकविरा नानकरच्या विरोधात आई एकविरा सांगे. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय योगी पाटील सरांना. थँक्यू. हॅलो 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 चेक. हॅलो संगणक या ठिकाणी आलेले आहेत आणि मी विनंती करतोय की या सामन्यातील नाणेफेकी करण्यासाठी एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि एक उच्च शिक्षक म्हणून त्यांची आपण या ठिकाणी विभागामध्ये चर्चा करतोय. असे आमचे मोरेश्वरजी सुतार ते आपण टॉस बॉक्समध्ये या आपल्या शुभ असते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करतोय. पहिल्या फिरतीला शेवटचा सामना असेल. दोन्ही संघ आई एकविरे आईचं दर्शन घेऊन या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. एकीकडे पाहू शकाल शांगे संघ, दुसरीकडे नानकर संघ आणि आमचे मान्यवर आहेत मोरेश्वर सुतार. छापासा कॉल आहे नानकर संघाच्या संघनायकाने, परंतु काटा आलेला आहे. टॉस जिंकला आई एकविरा सांगे संघानं. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा एकदा आदरानं व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. अशी बातमी आहे की सांगे गावातून आता एक संघ तुम्ही निवडलेला आहे आणि चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही खेळण्यासाठी किती उत्सुक होते? टॉस जिंकलाय, काय करायचा निर्णय असेल? फिल्डिंग. चला हरकत नाहीये. माझ्या सोबतीला नानकर संघाचे संघनायक आहेत आणि त्यांना बोलायला आवडतो. प्रथम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 षटकांची लढत आहे आणि तू सकाळपासून या स्पर्धेतील सामने पाहिलेले आहेत. तर 4 षटकामध्ये कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आई एकविरा संघात आपण जर पाहिलं तर एक छुपा रुस्तम संघ आहे. या सत्रामध्ये काय तुमच्या संघामध्ये आम्हाला चेंजेस बदल खेळाडूमध्ये काय पाहायला मिळेल? हो मिळेल ना. स्वतः संघनायक आहेस आणि काय जबाबदारीनं खेळण्याचा प्रयत्न करशील? 100% देण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांनी 100% द्या असंच बोलतो मी. संघामध्ये सर्व यंगस्टर आहेत सर्व. आणि जे तुमच्या गावातील जे लेजेंड्स खेळाडू आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काही मार्गदर्शन मिळतो का? हो नक्कीच. एक्झॅक्टली काय तुम्हाला सजेशन देत असतात? काही नाही 100% देण्याचा, नीट खेळा, जे ते जी चुकी झाली ती सांगून देतात. चॅम्पियन ट्रॉफी बद्दल आणि आमचे 7 स्टार यांच्याबद्दल काय सांगू शकशील? इतका मोठा प्लॅटफॉर्म दिलाय खेळाडूंना, ते भरपूर झालाय. अजून याच्यामुळे पुढे जातील आपले प्लेयर. तरी स्पर्धा आपण एन्जॉय करणार नक्कीच. जरूर. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा विजयासाठी. तर मित्रांनो टॉस बॉक्स मधून अशी बातमी आलेली आहे की आई एकविरा सांगे संघानं नाणेफेकी जिंकलेले आहे आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. लक्ष आपण जर पाहिले तर जास्त मोठं नाही. फक्त 28 धावांचा टार्गेट मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आई काल भैरवी स्फोट वालचिंद संघाला. कारण पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर एवन जोडीनं फक्त 27 धावा जोडल्या आणि त्या धावांचा पाठलाग करण्याकरता आता मात्र सलामीची जोडी वालचिंद संघाची आपल्याला पाहायला मिळते. हिज ओपनर्स आकाशच्या सोबतीला मात्र पाहू शकाल आशिष आलाय आणि आता मात्र आशिष कडून पाहूया कशा रीतीने कोशिश केली जाईल. परंतु A1 जोडीला इथं मात्र सामना जिंकायचा असेल तर मात्र तुम्हाला विकेट्सवरती विकेट्स किंवा डॉट चेंडूचा मात्र तुम्हाला जास्त खेळ या ठिकाणी करावा लागेल. त्यावेळी तुम्ही या सामन्यामध्ये 28 धावांचं संरक्षण कराल आणि ती किमिया मयुरेशकडे आहे.
फिल्डिंग प्लेसमेंट पाहिलं तर शॉर्ट मिडविकेट आहे. काऊ कॉर्नरकडे एक फिल्डर आणि त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. आणि आता शॉर्ट मिडविकेटचा फिल्डर आय थिंक वाडिश मिडॉनच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो आणि काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आता मात्र अगदी वाडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल. मिडॉफच्या क्षेत्रामध्ये एक फिल्डर शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. पॉईंटला तुम्ही पाहू शकाल गणेश पाटीलच्या रूपानं तुम्हाला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळू शकेल. शॉर्ट थर्डमन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळू शकेल. आणि पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय सुरुवात करतो बॅटर आशिष, 4 धावांनी आपल्या संघासाठी. पण एखाद्या परीक्षेमध्ये उतरतोय आणि त्यावेळी एखाद्या प्रश्नांचा मात्र वारंवार उल्लेख केला जातोय, त्याचा उत्तर देणारा स्ट्रोक आशिषच्या वतीने पाहायला मिळाला. परफेक्टली कनेक्शन आणि परफेक्ट पॉवर प्ले शॉट. ओ कट करण्याचा प्रयत्न, वेगवान गतिशील चेंडू वापसी करतोय मयुरेश. भन्नाट वेग होता आणि त्या वेगावरती स्वार असताना मात्र या चेंडूला मात्र कुठल्या प्रकारे मात्र बॅटर सन्मान देऊ शकला नाहीये. चौकारानंतर डॉट बॉलची सांगता. टिचून मारा इथून मात्र एवन जोडूला करावं लागेल. लो स्कोरिंग सामना आहे, परंतु लो स्कोरिंग सामने सुद्धा इंटरेस्टिंग मूडमध्ये जात असतात. चांगला खेळ तुम्ही केला तर. हो पुन्हा मात्र चांगली लेंथ. अचानक चिल्ल मात्र उचली मिळाली. म्हणजे या खेळपट्टीवरती 2 माइंड शॉट तुम्ही सुद्धा मात्र ते जास्तीत जास्त आपण पाहिले, कारण कधी कधी चेंडू खाली राहतोय तर कधी कधी चेंडू मात्र उचली घेतो आणि त्यापैकी हा चेंडू मयुरेशचा आपल्याला पाहायला मिळाला. चौकारानंतर लागोपाठचा दुसरा डॉट चेंडू. अतिशय जबरदस्त चांगल्या प्रमाणात वापसी. एवन जोडीचा आपण जर विचार केला तर शैलेजी जाधव आणि गणेशजी पाटील ज्यांनी जेव्हापासून उपसरपंच ट्रॉफी आपल्या भेटीस आली तेव्हापासून या संघाची बांधणी झाली आणि तिथून मात्र या संघाने पाठीमागे वळून पाहिल्याने फक्त एक कमतरता आहे की एखादी चॅम्पियन ट्रॉफी त्यांच्या शोकेशमध्ये असावी आणि त्यासाठी मात्र संघ प्रत्येक वर्षी प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घेतोय. हो हा चेंडू पहा खाली राहिला. जी चर्चा सुरू होती की या खेळपट्टीवरती या डबल माइंड कधी कधी बॅटर होत आहेत. कधी चेंडू खाली राहतोय, कधी कधी चेंडू उचली घेतो आणि त्यापैकी हा चेंडू आपण जर पाहिला तर पूर्णपणे खाली राहिला. आपण रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकाल. सबमरीन डिलिव्हरी आणि पडल्यात जर इन स्विंगर थोडासा चेंडू मूव सुद्धा झाला. म्हणजे गतीवरती स्वार तर आहेच गोलंदाज, परंतु कुठेतरी या स्विंगिंग वरती सुद्धा मात्र पूर्णपणे भरोसा करतोय. आता चेंज ऑफ पेस फटका हवेत केलाय. काऊ कॉर्नरकडे क्षेत्ररक्षक वाटचाल करतोय. एक धाव जरूर तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. फलकावरती धावा लागल्या गेल्या 5-28चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवत असताना आतापर्यंत गोलंदाज मयुरेशची विकेटचा कॉलम जरूर खाली आहे, परंतु इकॉनॉमिकल षटक आपण म्हणू शकतोय. अजूनही एका चेंडूचं खेळ येणं बाकी या पॉवर प्ले मधील. अजूनही विजयापासून 23 धावा दूर. येणार 19 चेंडू शिल्लक. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आहे, कारण आशिष उजव्या हाताचा बॅटर तर आकाश डाव्या हाताचा बॅटर आहे. त्यामुळे आपण पाहू शकाल फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट आपल्याला हे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. आणि त्या लेफ्टी बॅटर समोर मात्र मयुरेश कशा रीतीने मात्र कामगिरी करेल. ओ खराब चेंडू डाबा स्टिक वरती हुक केला आणि चेंडू झाला अगदी फाईन बाउंड्रीच्या पलीकडे. खराब चेंडूच्या फेकीने त्याचा खरबूज समाचार. षटकाची सुरुवात सावकाराने केली होती आशिषनं आणि षटकाचा अंत केला सावकारानं बॅटर आकाशनं. थँक्यू कल्पेश किंग. सुंदर सॉन्ग डीजेच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत आणि आमच्या आवाजाची काळजी सुद्धा चांगल्या प्रमाणे ते घेत आहेत. परंतु येथे गोलंदाजांना आता चांगला खेळ करावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर मयुरेशनं 9 धावा खर्च केले आणि दुसऱ्या षटकाला आता सुरुवात करतो गोलंदाज राहुल पाटील. आकाशच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती चौकार पाहिला. म्हणजे दोन्ही फलंदाजाने आपल्या डावाची सुरुवात चौकाराने केली. कॉन्फिडन्स लेवलनं मात्र दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात आणि आज आय थिंक या सत्रामध्ये आपल्याला एक कालभैरवी
स्फोट वालचीन संघ चांगल्या मूडमध्ये पाहायला मिळतोय. हो हो, चांगल्या चेंडूच्या हाताळणी, वेगवान चेंडू. कॉन्क्रीटची विकेट आहे. जेव्हा जेव्हा वेगवान गोलंदाजी करण्यासाठी येत असतात तेव्हा तेव्हा चेंडू कधी कधी अगदी शे वेगाने स्किड सुद्धा होत असतो आणि त्यापैकी हा चेंडू राहुलनं सुरुवात केली डॉट बॉलनं. आशिष आपण जर पाहिलं तर मागील 5 चेंडूचा त्याचं जर विश्लेषण केलं तर तब्बल 5 चेंडूमध्ये फक्त त्याच्या बॅटमधून 1 धाव निघाली, ज्याने चौकारानं आपल्या डावाला सुरुवात केली होती. थोडासा स्ट्रगल करतोय चौकारानंतर, चाच पडतोय, परंतु इथे शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय. आय थिंक फुल अँड सक्सेसफुल. चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, गुल 6 धाबांसाठी षटकार. खराब लेंथ होती, थोडासा उचली घेणारा चेंडू होता आणि याच चेंडूची तो मात्र वारंवार वाट पाहत होता. वाट पाहिली आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या चेंडूची वाट लावली. 15 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पाहू शकाल कधी गोलंदाज चांगला चेंडू हाताळतो, परंतु या ठिकाणी पाहू शकाल ऑफस्टिकच्या चेंडू थोडासा बाहेर गेला आणि त्याच्यामुळेच मात्र पंचांनी या ठिकाणी दंडित केलं गोलंदाजाला. वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव. एवन जोडी आमनेपाडा संघ आता मात्र कुठेतरी दडपणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण विदाऊट लॉस 16 धावा 10 फलक्यावरती आतापर्यंत बालची संघाच्या लागल्या गेल्या. म्हणजे इथून 12 धाब्यांची फक्त आता आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता. पुन्हा चेंडूला आपटी दिली, पुन्हा चेंडू ऑफस्टिकच्या अगदी बाहेरून चाललंय. या धावांचं तुम्हाला संरक्षण जर करायचं असेल तर मात्र अवांतर ज्या धावा तुम्ही खर्च करता त्याच्यावरती कुठेतरी गतिरोधकाचं कार्य तुम्हाला करावं लागेल. अन्यथा या स्पर्धेची तुम्हाला वर्षभर वाट पाहावी लागेल, कारण ही स्पर्धा आहे चॅम्पियन ट्रॉफी. चॅम्पियन होणार कोण? 4 दिवसांचा 16 आहे ओम साई आमने लोडाट क्रिकेट असोसिएशनचा आणि या स्पर्धेचं आयोजन 7 स्टार ग्रुपच्या वतीने पाहायला मिळतोय. हो, एस्टांच्या रोखानं हाताळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू पहा थोडंसं खाली राहिलंय. जेव्हा जेव्हा चेंडू खाली राहिले तेव्हा तेव्हा फलंदाज आशिष मात्र त्यांच्या विरोधात सास पडला. एक चौकार आलाय, त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आहे, परंतु 5 डॉट चेंडू सुद्धा तो खेळलाय, त्याकडे सुद्धा त्याला लक्ष वेधावं लागेल. धावसंख्या स्थिर, बिनगडीबाज 17 धावांची भागीदारी आतापर्यंत आपल्याला दोघांमध्ये पाहायला मिळाली. फटका अभेद केला, झेल होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाहीये. चुकीचा अनुमान, चुकीचं क्षेत्ररक्षण. विकेट सुद्धा तुम्ही गमावली आणि या प्लस आपण जर विचार केला तर 2 धावा सुद्धा तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या. पकडा झेल जिंगा क्रिकेटचा खेळ हा समीकरण प्रत्येकालाच ठाऊक आहे, परंतु कुठेतरी एक अनुभवी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते आणि त्यांच्याकडून मात्र ही चूक घडली. चुकीला माफी नाहीये. 18 धावा फलक्यावरती, आय थिंक 19 धावा. अजूनही 9 धाब्यांची गरज. लाईन चुकीची निवडली. या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा स्वेअर चेंडू. म्हणजे असं वाटतं की खूपच लॉंग षटक सध्या आपण राहुल पाटीलचं पाहतोय, कारण आतापर्यंत लिगल चेंडू जर पाहिले तर 4 त्याने हाताळले, परंतु 4 चेंडू हाताळण्यासाठी तब्बल 7 चेंडूचा त्याने वापर केलाय. अगोदरच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्या फलंदाजाने हवी तशी धावसंख्या उभारली नाहीये. हो, चांगला स्ट्रोक. चेंडू चाला अगदी मिड विकेटला. मयुरेश पाटील तिकडे सज्ज आहेत. एक धाव पूर्ण केली गेली. दुहेरीचा प्रयत्न होतोय आशिषकडून, परंतु आकाश तिथे मात्र त्याला थांबवलं, कारण चांगल्या स्थितीमध्ये संघ सध्या आपण पाहतोय वालचिन संघाला. सूर्याजी सुतार नेहमीच एक चांगलं वक्तव्य आहेत आणि एक चांगले प्रोफेशनल खेळाडू सुद्धा आहेत. संघाची जबाबदारी ते स्वीकारतात. कॅप्टनशिप चांगल्या प्रमाणे त्यांच्याकडून पाहायला मिळाली आणि संघाने सुद्धा मात्र जबरदस्त आज परफॉर्मन्स केलाय. 20 लॉस ऑफ विदाउट लॉस 21. यस. हो, पावलांचा वापर पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 2 षटकांच्या अखेरीस बिनगडीबाद 21. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त 7. आठ धाब्यांची गरज. सध्या तुम्ही पाहू शकाल VIP आमचं कक्ष
संस्थापक अध्यक्ष अनंताजी केणी सध्या मात्र या ठिकाणी रिलॅक्स मूडमध्ये आहेत. त्यांच्या सोबतीला मोरेश्वरची सुतार आमचे सहकारी समालोचक समीरजी ठाकरे. हाफ ट्रॅकर लेंथ ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेटला आहेत मयुरेश पाटील, ज्या विकेटच्या शोधात होते एवन जोडी आणि अखेर ते विकेट्स मात्र प्राप्त केले आणि अखेर आशिषच्या खेळीवरती अंत लावण्यामध्ये यश प्राप्त झालं गोलंदाज यशला. कुठेतरी षटकार मारण्याच्या नादामध्ये आशिषनं मात्र आपले विकेट्स मात्र त्या ठिकाणी गमावली. एक षटकार एक चौकाराच्या साहाय्याने आपल्या संघाला 13 धावांचं त्याने योगदान दिलं आणि जसं आशिष बाद झाला मात्र 1 डाऊनला तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज जयेश आलाय. यशनं पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाला सफलता प्राप्त करून दिली. जे कार्य मयुरेश पाटीलला जमलं नाही, जे कार्य राहुल पाटीलला जमलं नाही, ते कार्य यशने आपल्या संघासाठी करून दाखवलं. म्हणजे जी चांगली पार्टनरशिप सध्या सुरू होती ती पार्टनरशिप इथे मात्र तोडण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं. हो, बॅकफुटला जाऊन जागेवर त्याचा हायमॅट केलाय. आकाश धाव घेण्याच्या मूडमध्ये होता, परंतु जयेशने मात्र त्याला थांबवलं. अजूनही सामना संपला नाहीये. 29 धावांचा लक्ष्याचा इथे पाठलाग जरूर करायचा आहे. 21 धावा धाफलक्यावरती लागलेल्या आहेत आणि आता मात्र येणाऱ्या 10 चेंडूमध्ये विजयासाठी आपण विचार केला तर 8 धावींची आवश्यकता अजूनही आहे. इथे जर या षटकामध्ये यशने तर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जर थांबवलं तर सामना कदाचित शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकतोय. प्रॉपर कनेक्शन नाहीये. चेंडू अगदी गुदगुला करत चाललाय मिड विकेटला आणि जशी विकेट्स मिळाली आणि लगेच मात्र एवन जोडीच्या जे खेळाडू आहेत त्यांच्या अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. कारण विकेट्स फार महत्त्वाचे असतात. तुम्ही जर अधूनमधून जर विकेट्स घेत राहिले तर मात्र येणाऱ्या फलंदाजावरती तुम्ही दडपण टाकू शकता, दबाव टाकू शकता आणि ते कार्य सध्या तरी तिसऱ्या ओव्हरमध्ये यशकडून घडतंय. कारण आतापर्यंत 3 लिगल चेंडू त्यांनी हाताळले. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली, त्याच्यानंतर एक डॉट चेंडू पाहिला आपण आणि तदनंतर सिंगल धाव खर्च केली आणि आता मात्र फिल्डिंगमध्ये सुद्धा मात्र आपल्याला जास्तीत जास्त बदलाव पाहायला मिळतोय. 22 धावा धाफलक्यावरती, एखादे विकेट्स मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकेल. यॉर्करचा प्रयत्न खोदून काढला, चेंडू चालला लॉंग ऑनवरती. धनंजय आहेत त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल असं वाटते की हा सामना अगदी क्लोज इन्काउंटर होऊ शकेल. ज्या अनुषंगाने मात्र सध्या खेळ सुरू आहे. अजून आपण विचार केला तर 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये आता विजयासाठी आपण विचार केला तर 6 धावेंची गरज. हे 2 चेंडू फार महत्त्वाचे असतील. हो, यॉर्करचा प्रत्यय जरूर होता, परंतु डाबा स्टिकच्या अगदी चेंडू बाहेरून चाललाय. पंचांचा वाईटचा इशारा. कुठेतरी आपण जर एवन जोडीचा विचार केला तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खूप खर्च केल्या आणि त्याच धावा मात्र कुठेतरी या संघाला महागात पडल्या असं म्हणायला हरकत नाहीये. चांगल्या लेंथवरती तुम्हाला कामगिरी करावी लागेल. पुन्हा पाहू शकला अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, संधी होती त्या ठिकाणी हाफ चान्स, परंतु कुठेतरी निशाणा मात्र परफेक्टली साध्य झाला नाहीये आणि त्याचमुळे मात्र रिस्क उचलली सिंगलसाठी अँड सिंगल कंप्लीट. जयेश पूर्णपणे सासपडतोय. 25 धावा धाफलक्यावरती विजयासाठी आता मात्र फक्त 4 धावींची गरज. 7 चेंडू शिल्लक. आता मात्र पाहू शकले या ठिकाणी आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचा मात्र 16 इथून मात्र सुरू झालेला आहे आणि हा 16 इथून मात्र असा सुरू राहणार आहे. एकापेक्षा एक चांगल्या टुर्नामेंट तुमच्या भेटीस येतील. ओ हुक केलाय, जबरदस्त शॉट सिलेक्शन, चेंडू आउट ऑफ द पार्क. आय थिंक एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी चौकार आणि सामना जिंकला या ठिकाणी आई काल भैरवी वालचीन संघाने. अभिनंदन टीम आई काल भैरवी. सो हार्ड लक एवन जोडी आमनेपाडा. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ आपण करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एकतर्फा खेळ पाहायला मिळाला, लो स्कोरिंग सामना आणि चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी धावांचा पाठलाग आई काल भैरवी वालची संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला.
आणि आपण लगेचच देणार आहोत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्याने अष्टपैलू खेळ साकारलाय. एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या आणि बॅटिंग करत असताना धाबांचा पाठलाग करत असताना 13 धाबांचं योगदान दिलं आणि तो खेळाडू आहे आई कालभैरवी वालची संघाचा मिस्टर आशिष. त्याने मात्र चांगली कोशिश केली आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघातील खेळाडू सेकंड करतायत, हस्तांदोलन करतायत, कारण फ्युचरसाठी चांगली